मित्रांनो, GMCD VMCC सोलापूरची परीक्षा जवळ आली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना एक मोठी समस्या येत आहे. हॉल तिकीटचा मेल आला आहे, पण वेबसाईटवर लॉग इन केल्यावर हॉल तिकीट दिसतच नाही. काहींना साईट एरर येतोय, काहींना लॉग इन होत नाही. मग प्रश्न असा पडतो, हा फक्त माझाच प्रॉब्लेम आहे का, की सगळ्यांनाच होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हॉल तिकीट नेमका कधी डाउनलोड करता येणार? आणि एक्झाम पॅटर्न काय असणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, GMCD VMCC महाविद्यालय सोलापूर भरतीसाठी हॉल तिकीटबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ईमेलवर हॉल तिकीट अवेलेबल असल्याचा मेल आलेला आहे. पण जेव्हा विद्यार्थी ऑफिशियल पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा काही समस्या दिसत आहेत. वेबसाईट एरर दाखवत आहे, लॉग इन होत आहे पण हॉल तिकीट दिसत नाही. काही वेळा पेज लोड होत नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे की माझाच फॉर्म रिजेक्ट झाला का, किंवा माझ्याकडेच प्रॉब्लेम आहे का. पण घाबरण्याची अजिबात गरज नाही. चला, आता हे का होत आहे ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. मेल येणं म्हणजे काय? जे विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचा मेल आला आहे, त्याचा अर्थ असा की तुमचा ॲप्लिकेशन सक्सेसफुली ॲक्सेप्ट झालेला आहे. वेबसाईटवर एरर काय येतो? जेव्हा एकाच वेळेस हजारो विद्यार्थी पोर्टलवर लॉग इन करतात, तेव्हा सर्व्हरवर लोड वाढतो. त्यामुळे साईट टेम्पररी एरर देऊ शकते. हॉल तिकीट लगेच दिसत का नाही? अनेक वेळा सिस्टममध्ये मेल आधी ट्रिगर होतो आणि पोर्टल अपडेट थोड्या वेळानं होते. म्हणजे ईमेल आला असला तरी पोर्टलवर हॉल तिकीट थोड्या वेळानं ॲक्टिवेट होतो. म्हणूनच काही विद्यार्थ्यांना मेल आला आहे पण डाउनलोड ऑप्शन दिसत नाही. मित्रांनो, इथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम फक्त तुमचाच नाहीये. अनेक विद्यार्थ्यांना सेम एरर येत आहे. पोर्टल काही वेळात नॉर्मल होतो. सर्व्हर स्टेबल झाल्यावर हॉल तिकीट दिसू लागतो. ब्राउझर बदलून ट्राय करा. कधीकधी क्रोमऐवजी एज किंवा मोबाईल ब्राउझर वापरल्यास लॉग इन होते. कॅश क्लिअर करून पुन्हा लॉग इन करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हॉल तिकीट नीट कधीपर्यंत दिसायला लागेल? साधारणपणे अशा परिस्थितीत 24 तासांच्या आत पोर्टल स्टेबल होतो. जास्तीत जास्त उद्यापर्यंत हॉल तिकीट डाउनलोड सुरू होतो. म्हणजे आज एरर आला तरी घाबरायची गरज नाही. आता थोडक्यात एक्झाम पॅटर्नबद्दलही समजून घेऊया. या परीक्षेमध्ये साधारणपणे टोटल मार्क्स 200 MCQ पॅटर्न सब्जेक्ट्समध्ये साधारणपणे जनरल नॉलेज, मराठी, इंग्लिश, टेक्निकल/पोस्ट रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजेच स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही महत्त्वाचे आहेत. कॉमन क्वेश्चन्स स्टुडंट्स आस्क. आता विद्यार्थ्यांच्या काही कॉमन क्वेश्चनचे उत्तर पाहू. क्वेश्चन 1. मेल आला पण हॉल तिकीट दिसत नाही, काय करावे? काही तास वेट करा आणि पुन्हा लॉग इन करा. क्वेश्चन 2. हा फक्त माझाच प्रॉब्लेम आहे का? नाही, अनेक विद्यार्थ्यांना सेम इश्यू येत आहे. क्वेश्चन 3. लॉग इन होत नसेल तर काय करावे? ब्राउझर चेंज करा किंवा मोबाईलवर ट्राय करा. क्वेश्चन 4. एक्झाम डेट बदलू शकते का? सहसा एक्झाम डेट बदलत नाही, त्यामुळे प्रिपरेशन सुरू ठेवा. मित्रांनो, GMCD VMCC सोलापूर हॉल तिकीटबाबत सध्या जो एरर दिसत आहे तो टेम्पररी आहे. ज्यांना मेल आला आहे त्यांनी घाबरायची अजिबात गरज नाही. थोडा वेळ द्या. पोर्टल नॉर्मल झाल्यावर हॉल तिकीट डाउनलोड होईल. आणि लक्षात ठेवा, एक्झाम जवळ आहे. त्यामुळे आता टाइम वेस्ट न करता प्रिपरेशनवर फोकस करा. अशाच गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स, हॉल तिकीट अपडेट्स, कट ऑफ ॲनालिसिस आणि अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रावीस करिअर अड्डा. कारण इथे तुम्हाला सर्वात फास्ट आणि ॲक्युरेट अपडेट मिळणार आहे. धन्यवाद.